फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राईक एंडला ऋतिक अर्थातच बाबा पाटील, तर नॉन स्ट्राईक एंडला मंदार. पहिल्या षटकाची जबाबदारी घेत असताना पॉवर प्ले स्पेशल बॉलर अक्षय सुर्वेच्या खांद्यावरती जबाबदारी टीम जयगडचा राजाकडून. दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये, आणि ते दोन खेळाडू एक पाहायला मिळतोय वाईट इश लॉंग ऑन, दुसरा खेळाडू अगदी डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ खेटून उभा आहे. तर ऑल सेट लेट्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल हवेत खेळाय, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुमितच्या हातामध्ये जातोय. पहिला बॉल डीप स्क्वेअर लेगला आणि पहिल्याच बॉलवर मोठा धक्का. टीमचा कॅप्टन ऋतिक बाबा पाटील रॉयल डकच्या रूपाने बाद. सुमित ऐदनकरच्या हातामध्ये सेफ अँड कॅच. 0 पहिला धक्का. रॉयल डक मॅचच्या पहिल्या डावामध्ये पहिल्या बॉलवर ज्यावेळेला तुम्ही बाद होता रॉयल डक, आणि आता मैदानाच्या आतमध्ये बंटी आलाय. मागच्या मॅच मध्ये तो मॅन ऑफ द मॅच होता. या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये अस्तित्वाची लढाई, डू ऑर डाय दोन्ही टीमसाठी. जो जिंकेल त्याचं आव्हान ते जिवंत असेल. जयगडचा राजा टीम कडून कोणत्याही गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक घेतली तर त्यासाठी शाहूजी शिरदनकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस कॅश प्राइज घोषित केलेली आहे. बॅकफुटला जात असताना एक्स्ट्रा कव्हर मध्ये हलक्यात आणि टॅप केलाय बॉल. आकाश चेंडूवर पोहोचला तोपर्यंत बंटीने सिंगल घेतली. पहिली धाव खात्यामध्ये ऍड झाली आहे. धाव फुलक्यावर एक धाव एक गडी बाद. आता स्ट्राईक एंडला आलाय मंदार, ज्याला दमदार खेळ करावा लागेल. जसं आपण उल्लेख केला, अस्तित्वाची लढाई असताना सामदाम दंडभेद हे सर्व काही वापरावं लागतं, आणि ते आता मैदानामध्ये क्रिकेट मधलं या दोन्ही टीमना वापरावं लागणार आहे. कारण अस्तित्वाची लढाई दोन्ही टीमची आहे. एक सामना जिंकला, एक सामना गमावलाय. अक्षय तयार ओर दी विकेट मंदारसाठी. यावेळेला अप्रतिम झेल, फलंदाज मंदार देखील फेल झालाय. यष्टी रक्षकाने झेल टिपलाय. अप्रतिम, अद्भुत, अविश्वसनीय. काय झेल ते टिपला. बॅटला हलके स्पर्श झाला. बाकीचं काम यष्टीच्या मागे तमाम केले, आणि आता मंदार मयेकर देखील भोपळाही न फोडता धाव फलकावर एक धाव 2 गडी बाद. का पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून ओळख आहे माझी अक्षय सुर्वेने ते करून दाखवलंय, आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 2 हादरे दिलेत. आता जबाबदारीनं खेळावं लागेल. पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी भरपूर महत्वाची राहील रत्नदीप पाटीलवाडी संघासाठी. अक्षय पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. स्ट्राईक एंडला आहे अनिकेत. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत, चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अखेर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि वाईट इश लॉंग ऑफच्या अगदी मध्ये चेंडू थांबवला गेला. तोपर्यंत 2 धावा अनिकेतच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 3 धावा, 3 लॉस ऑफ 2 विकेट्स. 3-2 अशी परिस्थिती. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. P1 मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. अक्षय तयार पुढचा चेंडू घेऊन अनिकेतसाठी. शॉट ऑफ गुड लेंथ होता. स्मॅश करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहे प्रणव मुरकर. या दरम्यान मिळते एक धाव.
एकेरी धावांवर विशेष भर द्यावा लागेल. सिंगल डबल क्रिकेटमधील लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जातात आणि त्या लाईफ लाईनचा वापर यावेळेला केलाय. कारण दोन हादरे, दोन महत्वाचे फलंदाज सलामीवीर डगआउटमध्ये आराम करतायत आणि त्यामुळे जबाबदारी वाढली. आता मिडल ऑर्डर मध्ये जे फलंदाज बॅटिंग करणार आहे. शेवटचा बॉल स्ट्राईक गेनला आहे यावेळेला बंटी. बंटीसाठी लॉंग ऑन लावला गेलाय. दुसरा खेळाडू डीप स्क्वेअर लेग मध्ये. पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड विकेट स्क्वेअर लेग. हे खेळाडू 30 यार्ड वर्तुळावर आहेत परंतु बंटीने गॅप शोधलाय आणि हा बॉल काऊ कॉर्नर सीमारेषेच्या पार पाठवलाय. शेवट गोड केलाय षटकाराने. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती धाव फलकावर धाबा आहेत. 10 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल शॉर्ट ऑफ गुडलिंथ होता. त्याला आडव्या बॅटने आडव्या हाताने घेतला आणि तो षटकार ठोकलाय बंटीने. पहिलं षटक 10 धावा 2 गडी बाद. वेळेचं बंधन पाळा. 10 धावा 2 गडी बाद. रत्नदीप पाटीलवाडी पहिल्या डावामध्ये. आता दुसऱ्या षटकाची सुरुवात होईल. दुसऱ्या षटकासाठी तो विश्वास ठेवला गेलाय. दुसऱ्या षटकासाठी पार्थ हळदणकर कचरे गावाला बिलॉंग करतो. साईबाबा 11 कचरे संघासाठी गेले अनेक वर्ष क्रिकेट खेळतो. प्रल्हादजी हळदणकर, सतीशजी हळदणकर, गजेंद्रजी जुवेकर यांच्या तालमीत तयार झालेले खेळाडू. आणि पंचांचा इशारा आलाय बॅटिंग पॉवर प्ले. तिथे 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील तर लगेचच बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारला. पहिल्या षटकामध्ये 2 धक्के मिळाले. शेवटच्या बॉलवर षटकाराला 10 धावा आल्यात म्हणजे पॉवर प्ले मध्ये धावा कमी आल्या. त्यामुळे बॅटिंग पॉवर प्लेचा स्वीकार केलाय. स्ट्राईक इनला आहे अनिकेत. समोर पार्थ. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. पहिलाच बॉल हवेत आणि ते झेल घेतलाय. दीप सुर्वेच्या हातामध्ये जाऊन चेंडू स्थिरावला. धक्का बसेल तिसरा. अनिकेत बॅक टू डग आउट. 10 धावा 3 गडी बाद. अनिकेतने मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॅटिंग पॉवर प्लेचा पहिला चेंडू आणि त्यावर बॅटला स्पर्श करून फ्लाय स्लिप मध्ये सेकंड अटेम्प्टला झेल टिपला गेला. दीप सुर्वे तिथे तैनात. चांगला झेल. तिसरा फलंदाज आता डगआउटच्या दिशेने रवाना झालाय. 10 या धावसंख्येवर तिसरा धक्का बसतोय. रत्नदीप पाटीलवाडी संघाला मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलाय ओंकार. एक चांगली भागीदारी बनणं गरजेची. आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो. पार्थ घ्या राऊंड विकेट. पुढे होता बॉल. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल गेलाय सरळ काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहे थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा ओंकारच्या खात्यामध्ये. आणि या 2 धावांबरोबरच धाव फलकावर धावा झालेल्या आहेत 12. पहिल्या डावाचा खेळ टॉस जिंकला जयगडचा राजाच्या संघनायकाने. त्याने सांगितलं आम्ही क्षेत्ररक्षण करतोय. पार्थ पुढचा चेंडू घेऊन पुन्हा ओंकारसाठीच. शॉर्ट ऑफ गुडलिंथ होता. बॅकफुटला जात असताना हा फटका गॅप मध्ये आणि जाईल 4 धावांसाठी. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. मिळतो चौकार. या चौकाराबरोबर धावसंख्या वाढील. 16 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 बॅटिंग पॉवर प्ले अद्याप चालू आहे. 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. एक खेळाडू लॉंग ऑन. दुसरा खेळाडू डीप मिड विकेट. तिसरा खेळाडू डीप स्क्वेअर लेग मध्ये लावला गेलाय. आणि अगदी मागच्या बॉलवर तो गॅप शोधला. इन टू द गॅप विल बाउंड्री. तिथून आता धावसंख्येचा वेग वाढवण्याचा प्रयत्न. 3 चेंडू अजूनही शिल्लक. पार्थ घ्या पुढचा चेंडू घेऊन
ओंकारसाठी यावेळेला मिस टाइम स्ट्रोक. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली सोपा झेल. फलंदाज ओंकारचा खेळ संपलाय. धक्का बसतोय चौथा. 16 या धावसंख्येवर फलंदाज बाद. पाचव्या विकेटसाठी भागीदारी करावी लागणार आहे या मॅच मध्ये, कारण डू ऑर डायचा सामना आहे. आणि अशा वेळेला फलंदाजांची हराकी बघायला मिळते. सुरुवातीचे 4 फलंदाज, पहिले 2 फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाले. त्यानंतर 3 वर 1 फलंदाज बाद झाला. 6 धावा एका फलंदाजाने काढल्या. 0036 कुणाचाही मोबाईल नंबर नाही आहे, तर ह्या फलंदाजांनी काढलेल्या धावा आहेत. हलक्या हाताने मिड ऑनला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एका सेक्शनला थ्रो केला तोपर्यंत क्विक सिंगल. शांत संयमी बॅकलिफ्टला खाली आणत असताना एक धाव पूर्ण केली. आशुतोष मैदानाच्या आतमध्ये सिंगल घेत असताना बंटीला स्ट्राईक एंडला घेऊन आलाय. सिंगलच्या मदतीने धाव फलकावर धावा झाले 17 धावा. 4 गडी बाद. पार्थ पुढचा चेंडू घेऊन बंटीसाठी लॅप शॉटच्या तयारीमध्ये होता. इम्प्रुव्हायझिंग लॅप शॉट खेळायचा होता, परंतु जसं पाहिलं की फुल लेनचा बॉल आहे त्यानंतर आपला इरादा बदलला. शेवटच्या बॉलवर सिंगल घेतली. सिंगल बरोबर षटकाची समाप्ती. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती जास्त धावा खर्च केलेल्या नाही आहेत. 1 चौकाराला, परंतु त्यानंतर 2 हादरे दिलेत. फक्त 8 धावा खर्च केल्या आणि आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आहेत 18 धावा. 4 गडी बाद. रत्नदीप पाटीलवाडी संघ अजून येणारी 4 षटकं शिल्लक आहे. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये काय घडले हे आता मागे सोडावं लागेल. येणारी 24 चेंडू, या 24 चेंडूंवर जास्तीत जास्त धावा घेत असताना एक चांगला धाव फलक उभारणं यासाठी प्रयत्न करावे लागतील. परंतु त्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मैदानामध्ये थांबणं. फलंदाजांना मैदानात स्थिरावणं गरजेचं आहे. सेटल व्हावं लागेल. तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन सुशांत, जयगडचा राजा टीमकडून. समोर आहे स्ट्राईक एंडला बंटी. तो एक जबाबदार खेळाडू आहे या टीमचा. गेली अनेक वर्षे या टीमला त्यांनी प्रतिनिधित्व दिलं आहे. सुशांत पहिला चेंडू. अगू टप्प्याचा बॉल बॉडीला रोल करत असताना डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एक धाव मिळाली. पार्थने हा चेंडू थांबवला. तोपर्यंत एकेरी धाव खात्यामध्ये जमा होते. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर 19. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4 विकेट्स. 19 ला 4. पहिल्या चेंडूवर सिंगल. आता स्ट्राईक एंडला आशुतोष. सुशांतच्या समोर पुन्हा अगू टप्प्याचा चेंडू. मिस टाइम. चेंडूच्या खाली गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पण तो यावेळेला एकच धाव. अगू टप्प्याचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या स्टिकरला लागला होता आणि ते झेलसाठी प्रयत्न केले, परंतु चेंडू थोडासा पुढे पडला. एक धाव खात्यामध्ये जमा झाली आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 4 गडी बाद 20. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल सुशांतने खर्च केल्या. पुढचा चेंडू. यावेळेला जागा बनवली. बराच मागे गेलाय आणि त्यामुळे पंच आता आशाभूत नजरेने पंचाकडे पाहिलं. चेंडू आहे निर्धाव. आणि अलीकडेच ICC ने बरेच नियम चेंज केले. ज्यावेळेला तुम्ही भरपूर मागे जाऊन खेळता त्यावेळेला तुमची बॅट किंवा तुमच्या शरीराचा कोणताही हिस्सा पॉप क्रीजमध्ये असला पाहिजे. स्टंप लाईनच्या आतमध्ये नसेल तर तुम्हाला धावा मिळत नाहीत. त्यानंतरचा बॉल कट केलाय. बॉल गॅपमध्ये जाईल. क्षेत्ररक्षक तिथे थोडंसं फंबल करतोय. तोपर्यंत 2 धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या. 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर धावा 22. 22. 22 ला 4 अशी परिस्थिती तिसऱ्या षटकामध्ये. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 4 चेंडू टाकत असताना 4 धावा खर्च केल्या सुशांतने.
पुढच्या चेंडूसाठी बंटी तयार. पुन्हा जागा बनवली आहे, परंतु या चेंडूवर धावा मिळणार का हे बघावं लागेल. येस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि इथे मिळत आहे 4 धावा. त्यानंतर डबल माइंडेड झाला, अनइव्हन बाउन्स, व्हाईट बॉलचं सिग्नल. मागच्या बॉलवर आलेला तो चौकार, त्याचा थोडासा दबाव सुशांतवर आणि त्यामुळे नेक्स्ट बॉलवर त्याने थोडासा लाईनमध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला. व्हाईट बॉल बरोबरच एक धाव खात्यामध्ये एक्स्ट्रा स्वरूपाने जमा झाली. धाव फलकावर आहे 27 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामध्ये. आखूड टप्प्याचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, थर्ड मॅनच्या पलीकडे जाईल बॉल. आता या चेंडूवर धावा मिळतील. खूपच चेंडू मागे टाकला. 4 धावांचं सिग्नल. ओरची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा. 10.33 ची सरासरी. जिथे धावा कमी होत्या त्या धावा वाढवल्या गेल्या. या षटकाची सुरुवात चांगली झाली, परंतु त्यानंतर 2 चौकार आले आणि या षटकात तब्बल 12 धावा खर्च केल्या गेल्या. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक. धाव फलकावर आहेत 31. 4 गडी बाद. चौथ्या षटकाची जबाबदारी संघनायकाने स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे. सुमित हळदणकर गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोचेल असं वाटलं होतं. रुद्रने तो प्रयत्न केला. रुद्रपासून चेंडू थोड्याशा अंतरावर पुढे पडला. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल आणि या वेळेला बचावलाय. थोडीशी नाराजी व्यक्त केली. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा मिळत आहेत. 2च्या मदतीने धाव फलकावर धावा झाले 33 धावा. प्रल्हाद जयदनकर, सतीश जयदनकर, गजेंद्रजी जुवेकर यांच्या तालमीत तयार झालेले अनेक खेळाडू या संघामध्ये खेळत आहेत. साईबाबा 11 कचरे संघाला प्रतिनिधित्व देणारे अनेक खेळाडू आणि त्यामुळे विशेष प्रल्हाद जयदनकर यांची मैदानावर नजर आहे. 2 बरोबरच 33 धावा धाव फलकावर. पुढचा चेंडू सुमितचा. स्ट्राईक इनला आशुतोष. पुन्हा मिस टाइम केलाय. चेंडूच्या खाली स्वतः सुमित पोचायचा प्रयत्न करतो. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न यावेळेला होणार नाही आणि त्याचं कारण आहे बंटीने फक्त एकच धाव अगदी आरामात पूर्ण केली. एका धावेबरोबर धाव फलकावर आहे 34 धावा. चौथ्या षटकाचा खेळ. 70, 80, 90 च्या दरम्यान धाव फलक घेऊन जायचा आहे आणि तिथे गेल्यानंतर एक चांगली फाईट होऊ शकेल त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सुमित. पुढचा चेंडू बंटीसाठी. आखूड टप्प्याचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला स्मॅश केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाहीये. एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळापासून तिथे अंतर कापू शकणार नाही आणि इकडे मिळतोय चौकार. स्मॅश केला बॉल आणि यासाठी मागच्या बॉलवर सिंगल घेतली. डबल का नको याचं कारण बंटीने यावेळेला स्ट्राईक एंडला खेळत असताना दिलंय. उसरी होती. चेंडूला स्मॅश केला. व्हॉलीबॉलमध्ये तुम्ही ज्या वेळेला खेळता स्मॅश करता तसा स्मॅश क्रिकेटमध्ये इथे दाखवून दिलाय. 4 धावा खात्यामध्ये ऍड झाल्या. 4 धावांच्या मदतीने धाव फलकावर आहेत 38 धावा. 38. 4 गडी गमावलीत. जसा चेंडू तसा फटका खेळायचा. धावा वसूल करायच्या जबाबदारीने खेळायचं. हा चेंडू सध्या बंटीचा. पुन्हा त्याच पद्धतीने बॉडी वेट मागच्या पायावर ट्रान्सफर केलं. हा बॉल देखील चाललाय डी पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आकाश तिकडे पोहोचेल तोपर्यंत 3 धावा या चेंडूवर देखील मिळत आहेत.
या 3 धावांच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय. टीमची टोटल स्कोर कार्डवर 41 धावा. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत ओव्हर नंबर 4 मध्ये. आतापर्यंत 4 बॉलमध्ये 10 धावा सुमितने खर्च केल्या. एक चौकार आला. मागच्या चेंडूवर 3 धावा आल्या. आता स्ट्राईक इनला आशुतोष आलाय. त्याच्यासाठी या षटकातला पुढचा चेंडू राऊंड विकेट. टप्पापर्यंत बाहेर निघेल. फुल लेनचा बॉल. वाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये बाढ होतीये आणि एक्स्ट्रा थांबवावे लागतील. या एक्स्ट्रा तुमच्यासाठी दुसऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरू शकतात आणि त्या डोकेदुखीवर तुम्हाला सायरिडॉन मिळणार नाही. त्यामुळे या एक्स्ट्रा थांबवाव्या लागतील. धाव फलकावर आहे धाबा 42 धाबा. त्यानंतर पूर्ण लॉफ्ट हिट ऑन ड्राईव्ह. डीप मिड विकेटला जातोय चेंडू. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. जोपर्यंत थ्रो होईल तोपर्यंत 2 धावा. येस पंचांचा इशारा येतोय. 1 रन शॉट. एक धाव इथे खंडित केली आहे. बंटीची नाराजी बघायला मिळाली. तू सांगतोय धाव पूर्ण करून जायचंय आपल्याला आणि त्यामुळे ती रिॲक्शन नक्कीच त्यांनी दाखवली. एक धाव खात्यामध्ये मेल. एका धावेच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 43 धावा. त्यानंतर ऑफ ड्राईव्ह. मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफला बॉल जाईल. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोपर्यंत आपण बघतोय थ्रो केला जाईल. विकेट किपर एंडला तो थ्रो केला गेला. 2 धावा इथे मिळत आहेत. कल्पकता, तत्परता, प्रेझेन्स ऑफ माइंड हे सर्व काही बंटीने वापरलं. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावा. धाव फलकावर 4 गडी बाद. सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. भंडारी समाज बांधव आयोजित भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा 16 दिवस क्रमांक 2 मध्ये आपण दाखल झालोय आणि मॅच क्रमांक 5 सध्या आपल्या समोर इथे रंगली आहे. जयगडचा राजा विरुद्ध रत्नदीप पाटीलवाडी या 2 संघांच्या दरम्यान पहिल्या डावाचा खेळ. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर 45 धावा. 4 गडी बाद. येणारी 2 षटकं अद्याप शिल्लक. बंटी आणि आशुतोष हे 2 फलंदाज मैदानामध्ये फलंदाजी करतायत. तर 5व्या षटकासाठी अक्षय ज्याने पॉवर प्ले मध्ये 2 हादरे दिले होते. बंटी घेतोय 22 वर. माफ करा 26 वर घेतोय. 10 बॉल मध्ये 26. 260 त्याचा स्ट्राईक रेट. पण तो आता अक्षय आलाय. त्याच्या खात्यामध्ये 2 विकेट. अक्षय तयार. षटक क्रमांक 5. स्ट्राईक इनला ही बंटी. पहिला चेंडू बंटीसाठी. ओटी विकेट. कमी गतीने टाकलेला चेंडू. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय आणि या वेळेला बंटीने धाव घेतलेली नाहीये. त्यांनी स्पष्ट नकार कळवला. कोणतीच धाव मिळणार नाही. मोठ्या फटक्याच्या तयारीमध्ये होता. स्लोवर 1 गती कमी केली होती आणि पहिला चेंडू येथे निर्धाव. धाव फलकावर 45 धावा. 4 गडी बाद. पहिला चेंडू निर्धावाला अक्षय. पुढचा चेंडू घेऊन बंटीसाठी तयार. बॅक ऑफ दी हँड. वळण घेईल चेंडू. एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल असं वाटतंय कारण थोडंसं फंबल्ड. रुद्र तिथे पोहोचेल तोपर्यंत 2 धावा. डीप स्क्वेअर लेग मधून पार तिथे पोहोचलाय. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहे. 2च्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 47 धावा. 5व्या षटकाचा खेळ. बॅक टू बॅक 2 स्लोवर 1 टाकलेत आणि त्यामध्ये फसवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु ज्या पद्धतीने बॅट स्विंग होता मोठं कनेक्शन होऊ शकलेलं नाहीये. 4 चेंडू खेळून अजूनही धावा वसूल करायच्यात. या षटकातला तिसरा चेंडू अक्षयचा. स्ट्राईक इनला बंटी. पुन्हा एकदा कमी गतीचाच बॉल टाकलाय परंतु इथे धाव घेण्याचा प्रयत्न होणार नाही. धाव घेतली जात नाहीये बंटीकडून. हा निर्धाव चेंडू खेळला जातोय.
3 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. उर्वरित 3 चेंडू अजूनही 5व्या षटकातले. शिल्लक धाव फलकावर 47 धावा, 4 गडी बाद. आणि आता दोघांमध्ये कानमंत्र रंगतोय. संघनायकाने काही टिप्स दिल्यात अक्षय सुरभीला. डगआउट मधून इकडून सल्ला दिला जातोय. बंटी धावा गरजेचे आहेत. एकेरी दुहेरी चालू राहू द्या. पण तो सल्ला जरी दिला तरी मैदानामध्ये बंटी हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. फुललींचा बॉल. या वेळेला एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच धाव खात्यामध्ये ऍड होते. सिंगलच्या मदतीने धाव फलकावर 48. 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केला. आशुतोषाचा स्ट्राईक एंडला. मोठ्या फटक्याची अपेक्षा ती संधी अक्षयने या षटकामध्ये दिलेली नाहीये. कारण अक्षय देखील तेवढाच कल्पक गोलंदाज आहे. त्याला माहिती आहे इम्प्रुव्हायझेशन करण्यात फलंदाज जरी पटाईत असेल तरी मी व्हेरिएशन करू शकतो. माझ्याकडे व्हेरिएशन आहे. आणि या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आलाय. धावबाच्या रूपाने विकेट मिल. वाईट बॉलचा सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होते. 49 वर धाव फलक पोहोचलाय. परंतु 5वा धक्का आशुतोषच्या रूपाने ती बसलाय. रत्नदीप पाटील वाडीला. फलंदाज बाद. निरणपार गावचा खेळाडू जो मैदानामध्ये दाखल झालाय. आणि त्याचं कारण होतं आशुतोष धावबासाला धाव घ्यायची होती. ती तत्परता पूर्ण करता आलेली नव्हती. आणि त्यामुळे धावबाच्या रूपाने विकेट पण एक्स्ट्रा मध्ये बाद झाली. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवला. या षटकामध्ये 4 चेंडू टाकत असताना त्यानंतरचा चेंडू शॉर्ट स्टॉप मधून जाईल. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. व्हाईट बॉलचं सिग्नल. यष्टीरक्षकाने थोडीशी चूक केली आहे. बॉल थांबवता आलेला नाही आणि ते मिळतील तब्बल 4 धावा. आणि बरोबरच 5 म्हणजे एकूण 5 धावांचा बोनस इथे मिळतोय. वाईट धाव त्यामध्ये ऍड झाली. 50 पार झाली धाव संख्या. 54 धावा धाव फुलकावर. बंटी तयार. समोर आहे अक्षय. डाऊन द लेग. दिशाही चेंडू. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट बॉलची घोषणा. या वेळेला ती नशिबाची साथ मिळालेली नाहीये. एक्स्ट्रा मध्ये जर आपण बघितलं तर आतापर्यंत अक्षयने या षटकामध्ये बऱ्याच एक्स्ट्रा धावा खर्च केल्यात. 4 एक्स्ट्रा धावा त्याच्याकडून खर्च झाल्या. पण त्यावर 4 धावा देखील आल्यात. धाव फलकावर आहेत 55 धावा. 2 चेंडू या षटकातले. कमी गतीने टाकल्या चेंडू. पिकअप शॉट. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. याच फटक्याचा वेट होता आता बाट लागले. षटकार बंटीच्या बॅटमधून 6 धावा. एक्स्ट्रा धावा अक्षयकडून खर्च झाल्या. पण त्याची भरपाई आता या चेंडूवर करावी लागेल. समोर आहे बंटी तयार. शेवटचा चेंडू 5व्या षटकामध्ये. अजून एक कमी गतीचा बॉल. पिकअप शॉट. बॅक टू बॅक 2 षटकार सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून दिलाय. याच फटक्यासाठी मी धावा घेत नव्हतो सिंगल. कारण मला षटकार ठोकायचे होते. 5 षटकांचा केस संपलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 67 धावा, 4 गडी बाद. माफ करा 5 गडी बाद, 67 धावा.
अजून 6 चेंडूंचा की अद्याप शिल्लक आहे. मागच्या ओव्हरमध्ये 22 धावा, भरपूर एक्सपेन्सिव्ह राहिला अक्षय. सुरुवातीचे काही चेंडू त्यांनी टाकले, निर्धाव टाकली, परंतु त्यानंतर ज्या एक्स्ट्रा धावा मिळाल्या 2 षटकार आले. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं याची प्रचिती पुन्हा एकदा आपल्याला बघायला मिळाली. आता शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी पारच्या खांद्यावर आहे. चला स्पीडअप करा जयगडचा राजा टीम, आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. 41 धावांवर खेळतोय बंटी. अर्धशतकाच्या दिशेने त्याने वाटचाल केली आहे. शेवटच्या षटकासाठी पार्थ धनकर याआधी एक षटक हाताळलं. शेवटच्या षटकाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर दिली गेली. स्ट्राईक इनला आहे निकित. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल. चला स्पीडअप करा. पहिला चेंडू भन्नाट वेगाने टाकलाय. विकेट किपरला चेंडू सापडलेला नाहीये आणि पहिल्याच बॉलवर शॉर्ट स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने बायचं सिग्नल. मिळताय 4 धावा. या एक्स्ट्राच्या रूपाने आलेल्या धावा आहेत. पहिलाच बॉल भन्नाट वेगाने. सुमित हळदणकर जो संघनायक आहे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, त्याला देखील चेंडू सापडलेला नव्हता. आणि आता या एक्स्ट्रा धावा तुमच्यासाठी दुसऱ्या डावमध्ये डोकेदुखी ठरतील एवढं मात्र नक्की आहे. भरपूर एक्स्ट्रा धावा खर्च केल्या. 4 धावांबरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 71 धावा. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. प्रचंड गती वाढवली, गतीसोबत नियंत्रण असतं ते गमावलं. मात्र यावेळेला तो प्रयत्न अपयशी ठरलाय. धाव घ्यायची होती परंतु अखेर बंटी सुरक्षित असेल. निकितला परतावं लागेल. 6वा धक्का बसतोय. 71 या धावसंख्येवर 4 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. 71 धावा, 6 गडी बाद. रत्नदीप पाटीलवाडी संघ ज्यामध्ये एक्स्ट्रा धावा जयगडचा राजा टीम कडून बराच खर्च केला गेला आणि त्याची मदत मिळाली या डावामध्ये. पण अजूनही 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये 15 धावा जरी वसूल केला गेल्या तरी एक चांगलं टार्गेट सेट होऊ शकेल. 80-85 पर्यंत जर धावफलक गेला तिथून ती धावसंख्या चीज करण्यासाठी संघर्ष करावा लागेल दुसऱ्या डावामध्ये आणि तोच प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे बंटी स्ट्राईक एंडला असणं गरजेचं आहे. बंटी वैयक्तिक धावा आहेत त्याच्या खात्यामध्ये 16 बॉलमध्ये 41. अर्धशतकाच्या दिशेने त्याने वाटचाल केली आहे. आजच्या दिवसामध्ये एकही अर्धशतक आलेलं नाहीये. आज सर्वाधिक 48 धावा वैयक्तिक काढल्या गेल्या. परंतु त्यानंतर बंटीचा प्रयत्न इथे अपयशी होतोय. फलंदाज बाद होईल. मोठा धक्का. 7वा धक्का बसतोय रत्नदीप पाटीलवाडी संघाला. बंटी पाटील 41 धावा काढून 17 चेंडूमध्ये तो बाद झालेला आहे. फलंदाज माघारी परतलाय. यानंतर आजच्या दिवसातल्या वेळापत्रकातला 6वा आणि अंतिम सामना आपल्याला सुरू करायचा आहे. अजून एक डाव बाकी आहे. त्यानंतरचा पुढचा पूर्ण सामना. त्यामुळे विनंती थोडं स्पीडअप करा. धाव फलकावर आहेत 71 धाव. किती आहे? 71 धावा गडीबाज झालेले आहेत. 7 शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यशसाठी भन्नाट वेगाने टाकलेला एक्सप्रेस बॉल सर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. डॉट बॉल बरोबर शेवटची 2 चेंडू आता शिल्लक आहेत. 71 धावा 7 गडीबाद. 80च्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न होता परंतु बंटी मैदानाच्या आतमध्ये जसा बाद झाला त्यानंतर यश आला. पहिला चेंडू निर्धाव. आता शेवटची 2 चेंडू शिल्लक. अजून एक वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव टाकले गेले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 71 ला 7.
आता शेवटच्या बॉलवर तरी एखादा मोठा फटका किंवा धाव अपेक्षित असणाऱ्या रत्नदीप पाटीलवाडी टीमला. शेवटच्या बॉलवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, तिथे विकेट मिळते. 8वा धक्का, 71 धावा, 8 गडी बाद, 72 धावांचं लक्ष असेल हा सामना जिंकण्यासाठी जयगडचा राजा टीमला. 36 चेंडू, 72 धावांची गरज, अस्तित्वाची लढाई. कोणता संघ बाजी मारेल हे पाहण्याजोगे असेल. पुन्हा तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये या. धन्यवाद.
आपण पाहतोय भंडारी प्रीमियर लीग 2026 तिसऱ्या पर्वाचा 16 दिवस क्रमांक 2 आणि मॅच क्रमांक 5 अस्तित्वाची मॅच दोन्ही टीमच्या याआधी एक एक सामना जिंकला. हा सामना बरंच काही देणार आणि बरंच काही घेणारा ठरेल दोन्ही टीमसाठी. 72 धावांचं लक्ष आहे या सामना जिंकण्यासाठी. जयगडचा राजा टीम समोर, त्यासाठी 2 फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. स्ट्राईक एंडला आहे प्रणव मुरकर, पहिला चेंडू घेण्यासाठी सज्ज. तर नॉन स्ट्राईक एंडला टीमचा कॅप्टन सुमित हळदणकर. दुसऱ्या बाजूला रत्नदीप पाटीलवाडी टीमकडून पहिलं षटक टाकण्यासाठी ओंकार आलेला आहे. पहिला चेंडू प्रणवसाठी. राऊंड विकेट हवेत खेळाय. एलिव्हेशन, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल असं वाटत होतं, परंतु थोडासा पुढे पडलाय बॉल. 2 धावा पहिल्या चेंडूवर मिळत आहेत. थोडासा मागे गेला, जागा बनवली, इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन, उंची जास्त होती फटक्यामध्ये, त्यामुळे इथे धावा मिळालेले आहेत. 2 नेक्स्ट मॅचचा टॉस दोन्ही कॅप्टन. शेवटचा कॉल आहे, यानंतर तुमच्या डावाचं एक षटक कापलं जाईल, याची दखल घ्या. एक कॅप्टन आलाय, दुसरा कॅप्टन श्रिया निलिबन कासारी, विनायक पाटील लवकर दाखल व्हा, अन्यथा आपल्या डावाचं एक षटक कमी करण्यात येईल असं आयोजकांकडून सूचना देण्यात आलेली आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावांनी सुरुवात केली आहे. 72 बनवायचे, अजून 70 पाहिजे असतील. 35 चेंडूमध्ये 70 धावा, म्हणजे 35 पेक्षा दुप्पट धावा बनवायच्यात. ओंकार अजून एक वेळा हा चेंडू मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित केलाय. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. प्रणव मुरकरच्या बॅटमधून हा दमदार चौकार, 4 धावा. डाव फुल कव्हर झालेले आहेत. 6 धावा. P1चं षटक. पॉवर प्ले चालू आहे. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. अशा वेळेला आक्रमकता दाखवली जाते. प्रणव बॉडीला रोल करत असताना चांगले फटके घेतो. यावेळेला पुढे होता, मिस टाइम केलाय. कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली झेल डाऊन. सोपा झेल. आय साईड तेवढीच स्ट्रॉंग नव्हती, हातातून चेंडू निसटलाय. देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला, अशी परिस्थिती मैदानामध्ये. सोपा झेल होता हा. सोडलेला झेल भरपूर महागडे ठरू शकेल. एक धाव खात्यामध्ये ऍड झाली. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 7. एक मोठे जीवनदान प्रणवसाठी ते प्राप्त झालंय. आता स्ट्राईक एंडला सुमित आहे. फुललींचा बॉल स्टंपला अक्षरशः फुंकर मारून निघून गेला. ऑन साईडला ड्रिल करून दाखवलं की नेमकं काय करायचं होतं, पण या डॉट बॉल बरोबरच चांगलं कमबॅक. ओंकार करून प्रणव सांगतोय आपल्याला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळायचंय, त्यासाठी आपल्याला मैदानामध्ये थांबणं गरजेचं आहे. धावफलकावर सध्या 7 आहेत, 72 बनवायचे आहेत. या षटकातले अजूनही 2 चेंडू शिल्लक. एक चौकार आलाय. पुढचा चेंडू सुमित साठी. हलक्या हाताने कव्हर्स मध्ये ढकललाय. जेंटल पुश. पुश करो खुश रहो. सॉफ्ट हँडेड सिंगल प्राप्त केली आहे. सिंगलच्या मदतीने धाव फुलकावर आहेत 8 धावा. पहिले षटक P1चं पॉवर प्ले मध्ये 2 खेळाडू. लेफ्ट हँडर साठी आपण बघतोय फिल्डिंग मध्ये थोडासा बदल केला जातोय. एक खेळाडू डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये लावलाय, दुसरा खेळाडू आता लॉंग ऑन मध्ये आलाय. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड वर्तुळामध्ये. मिड ऑफ देखील 30 यार्ड वर्तुळावर लावला गेलाय. मिड विकेट स्क्वेअर लेग. अशा वेळेला हा झेल या वेळेला सुटणार नाहीये. मिड ऑफ लावलेला होता आणि मिड ऑफ मध्ये अगदी सोपा झेल निकेत होता तिकडे आणि त्याने तो झेल टिपलाय. पहिली सफलता. प्रणव बॅक टू द आउट.
तिथे टॉस होईल आणि तो निर्णय आमच्यापर्यंत लगेच तिथून पोहोचवा. जो संघ टॉस जिंकेल तो निर्णय आमच्याकडे लगेच पोहोचवेल. आशा आहे की तो व्यवस्थित आहे आणि जर त्याला खेळता येणं शक्य नसेल तर कृपया त्याला डगआउटमध्ये आणा आणि बदली खेळाडू मैदानामध्ये घ्या. परंतु त्याआधी तो सुरळीत सुस्थितीमध्ये आहे का याची एकदा खात्री करा. विनंती आहे प्रत्येक खेळाडूला खेळताना स्वतःची काळजी घ्या. उन्हाचा तडाखा भरपूर आहे, प्रचंड ऊन आहे, त्यामुळे भरपूर पाणी प्या, स्वतःला हायड्रेट ठेवा. कारण या क्रिकेटने आपल्याला जेवढं काही दिलंय तेवढंच या क्रिकेटने घेतलंय. अलीकडे अनेक घटना आपण क्रिकेटच्या पटलावर बघितलेल्या आहेत. आपले जवळचे अनेक सहकारी या क्रिकेटच्या पटलावर अचानकपणे आपल्यातून निघून गेलेले आहेत, त्यामुळे थोडी काळजी घ्या. ओंकार नांदेश्वर संघाने टॉस जिंकलाय, फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. धन्यवाद. दोन्ही टीमना शुभेच्छा. आणि सांगितलेले 200 रन मारणार. म्हणजे एक टीम 100 मारणार, दुसरी टीम म्हटली आम्ही पण 100 मारणार, त्यामुळे ते 200 होते. चला चला बंटी व्यवस्थित आहे का? चला फिल्डिंग लावून घ्या. आता टीम मीटिंग नकोय, फिल्डिंग लावून घ्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा आहेत. 72 धावसंख्येचा पाठला करत असताना 8 धावा, 1 गडी बाद. आणि आता मितेश बिर्जे मैदानामध्ये दाखल झालाय. पॉवर प्ले मध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकासाठी अनिकेत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला आहे टीमचा कॅप्टन सुमित हळदणकर. आणि पंचांचा इशारा आता बॅटिंग पॉवर प्लेचा आलाय, कारण पहिल्या P1च्या षटकामध्ये धावा कमी आल्यात आणि त्या धावा वसूल करायच्या. त्यासाठी लगेच संघनायकाने सांगितलं आम्हाला बॅटिंग पॉवर प्लेची तरतूद करून द्या आणि तो इशारा पंचांनी कळवलाय. हा बॅटिंग पॉवर प्ले. 3 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर असतील. एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये पाहायला मिळतोय, दुसरा खेळाडू डीप मिड विकेट आणि तिसरा खेळाडू डीप स्क्वेअर लेग मध्ये लावला गेलाय. पॉइंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ 30 यार्ड वर्तुळावर. पहिलाच बॉल, पिकअप शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. नाही थांबणार, नाही वाकणार, लांबच लांब मारणार. षटकार. या 6 धावांबरोबर धाव फलकावर 14 धावा. सुमितच्या बॅटमधून हा षटकार आलाय. संघ नायकाची आता गाडी सुसाट निघाली. तुम लाख कोशिश कर लो मुझे बदनाम करने की, मैं जब भी बिखरा हूं दुगनी रफ्तार से निकरा हूं. अजून एक लगातारचा पुल, पॉवरफुल जातोय बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक वेळा दुसरा षटकार सुमितच्या बॅटमधून. 6 धावा. निर्णय का घेतला, योग्य वेळेला योग्य गिअर शिफ्ट करणं मी जाणतो आणि आता माझी गाडी मी जसा उल्लेख केला की रमपम निघाली. बॅक टू बॅक 2 षटकार. धावसंख्येचा वेग वाढलाय. धावसंख्या स्कोर कार्ड बरं आहे 20. अजून 52 धावांची गरज.
पहिल्या 2 चेंडूंवर आसमान दाखवले अनिकेतला. तिसरा चेंडू देखील पिकअप शॉट पिक केलाय कॅमेरामनने क्लिक केलाय. हा देखील षटकार. बॅक टू बॅक 3 षटकारांची तिकडी. सुमित धनकरच्या बॅटमधून अनिकेतला आसमान दाखवलाय. 6 धावांबरोबर धाव फलकावर धावा झालेली आहे. 26 धावा. 26 ऑन बोर्ड. डोक्याला मुंग्या आणल्यात. लगेच चर्चा करायला भाग पाडलं आणि आता चर्चेअंती पुढचे 3 चेंडू पूर्ण करायचे. त्यासाठी रणनीती कान मंत्र दिलाय, कारण धावा वाचवायचे. हा सामना अस्तित्वाची लढाई आहे. ओंकार नांदेश्वर संघाने नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय त्याने घेतला. परंतु या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो संघ आपलं अस्तित्व जिवंत ठेवेल. चौथा देखील येणार का? यावेळेला बॅटची काढ, फ्लाय स्लिपला झेल. चौथ्या बॉलवर प्रत्युत्तर मिळाले. मोठी विकेट. सुमित बॅक टू डग आउट. चला नवीन फलंदाज मैदानामध्ये त्वरित पोचा. 3 षटकार ठोकल्यानंतर चौथ्या चेंडूवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटची कड, फ्लाय स्लिप मध्ये बॉल फ्लाय झाला. तिकडे चांगला झेल टिपला गेला आणि एक मोठी विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये मितेश बिर्जेच्या जोडीला असेल अक्षय सुर्वे, जो चांगला ऑलराऊंडर आहे. पुन्हा आता मितेश बिर्जेने अक्षयला जबाबदारीने खेळावं लागेल. समीकरण आहे या मॅचचे. इथून पुढे चेंडू शिल्लक आहेत. 26 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 46 धावा. हे समीकरण पूर्ण करावं लागेल. अस्तित्वाची लढाई. इथून पुढचं पाऊल तुलून मोजून मापून टाकावं लागेल. अक्षय स्ट्राईक एंडला. अकुटप्प्याचा चेंडू पॉइंटच्या वरतून अप्पर कट टकाटक. बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल थांबवलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. धावा मिळतील या चेंडूवर 3 धावांच्या मदतीने धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 29 धावा 72 बनवायच्यात. या षटकामध्ये आपण जर बघितलं 3 षटकार आले होते. त्यानंतर विकेट आली. 5व्या चेंडूवर 3 मेल्यात. 1 चेंडू अजूनही शिल्लक. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक. यावेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेने जाईल. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. तोपर्यंत शेवटच्या चेंडूवर 2 धावा येते मितेशच्या खात्यामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलाय. या 2 धावांच्या मदतीने धाव फलकावर 72 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावा झाल्यात. 2 गडी बाद. 31 धावा. 24 चेंडू. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 41 धावा. प्रत्येक षटकामध्ये आता 10.33 किंवा त्यापेक्षा कमी सरासरीची गरज असेल, परंतु 10ची सरासरी राखणं येणाऱ्या 4 षटकांमध्ये गरजेचं. या ओव्हरमध्ये तब्बल 23 धावा खर्च केल्या अनिकेतने, परंतु 1 विकेट देखील त्याच्या खात्यामध्ये आली. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, परंतु अनिकेतच्या खात्यामध्ये एक महत्वाची विकेट, ती म्हणजे कॅप्टन सुमित, ज्याने लगातार 3 षटकार ठोकले होते, त्याला बाद केले. 24 चेंडू 41 धावांची गरज आहे. हलक्या हाताने घेऊन काढला बॅकवर्ड पॉइंटला. बॉल जातोय सिंगल. मिळते सिंगलच्या मदतीने धाव फलकावर 32 धावा. 32 72 धावांचं लक्ष.
आता स्ट्राईक एंडला मितेश आलाय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी आपण बघतोय निकेतनच्या खांद्यावर दिली गेली. निकेतन पुढचा चेंडू घेऊन मितेशसाठी पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एच अँड टेकन असं वाटतंय. ये संपाय सिग्नल. फलंदाज इथे बाद होतोय. धक्का बसतोय. तिसरा फलंदाज बाद. ती आत्मविश्वास नसावा. आणि ज्यावेळेला दोन महत्वाचे फलंदाज बाद झालेले होते त्यावेळेला जबाबदारी घेणं गरजेचं. कारण मागच्या बॉलवर तुम्हाला सिंगल काढून स्ट्राईक एंडला आणलेलं होतं. परंतु मोठा फटका घेण्याचा मोह आवरता आलेला नाहीये. बॅट चिकट आणि बाकीचं काम जायबंदी झाला होता. परंतु पुन्हा लढवय्या खेळाडू मैदानात उतरलाय. बंटी पाटीलने तो झेल टिपला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये असताना. आणि एक महत्वाचा फलंदाज इथे माघारी परतलाय. जयगडचा राजा संघासाठी आता थोडंसं आव्हान कठीण होतंय की काय असं चित्र निर्माण झाले. परंतु मैदानाच्या आतमध्ये आलाय पार्थ. आडव्या बॅटने मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लेन बॉल होता. गती थोडीशी कमी होती. लवकर कमिट झाला. बॅट फिरवली. ब्लाइंड स्ट्रोक. प्ले अँड मिस. चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव. समीकरण आता बदलतंय. प्रत्येक चेंडू नंतर ती दडपण तो दबाव वाढत चाललाय. यावेळेला हवेत खेळाय. एलिव्हेशन. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. टेकन गुड कॅच. अजून एक विकेट. फलंदाज झालाय ती बाद. पार्थ देखील परतलाय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न. डीप मिड विकेटला चांगला झेल. फलंदाज बाद. सरी लक्षात न घेता प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मोह आणि त्यामध्ये फलंदाज बाद होत आहेत. पुढे तेवढंच कौतुक करावं लागेल रत्नदीप पाटील बाडी टीमचं काय झेल टिपलेत. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज अनिकेत दर्दनकर हा डिटर. आता या दोन फलंदाजांवर सर्वाधिक दारोमदार असेल जबाबदारीने खेळावं लागेल. या षटकामध्ये 4 चेंडू टाकलेत. फक्त एक धाव खर्च केले निकेतनने आणि 2 विकेट खात्यामध्ये घेतल्यात. येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. अनिकेत स्ट्राईक इनला. निकेतन पुढचा चेंडू अनिकेत साठी. आणि यावेळेला देखील स्ट्रॉंग अपील आणि वन बाउन्स. सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात आलेत. परंतु सध्या छोटा भाऊ मोठ्या भावावर हवी ठरला असं चित्र बघायला मिळते. 5 चेंडू टाकलेत. एक धाव खर्च केली. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे. बडे मिया तो बडे मिया. छोटे मिया सुभान अल्लाह. परंतु दुसऱ्या बाजूने ज्या पद्धतीने निकेतनने गोलंदाजी केली टिचून मारा केलाय. शेवटचा चेंडू. गती वाढवली. फुलेलींचा बॉल हलक्या हाताने ढकललाय. या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. फक्त 2 धावा खर्च केल्या. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील. 18 बॉलमध्ये 39 धावा. सरासरी आता 13 वर येऊन पोहोचले जयगडचा राजा टीमसाठी. नकोय. अठरा चेंडूंचा खेळ अद्याप शिल्लक आहे. या सामन्यामध्ये 39 बनवायचे. 13ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये राखावी लागेल. आणि आता बंटी स्वतः गोलंदाजीसाठी दाखल झाल्या. हा लढवय्या खेळाडू आहे. पहिला चेंडू. पिकअप शॉट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. बॉल सीमा पार. मिळतोय षटकार. अनिकेतच्या बॅटमधून 6 धावा.
आता समीकरण बदललंय. 17 चेंडू 33 धावांची गरज. पहिल्या चेंडूवर षटकार अनिकेतने ठोकलाय. दुसरा चेंडू बंटी तयार. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफ नाही लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अतिशय वेगाने चेंडू गेलाय. थोडासा फंबल होईल आणि तोपर्यंत एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलंय. अक्षरशः आपल्या कोकणी भाषेत म्हणायचं, कोकणात म्हटलं जातं खेकडे पकडणं, आणि तसाच बॉल शोधलाय. तोपर्यंत 2 धावा खात्यामध्ये जमा झाल्यात. 16 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. यावेळेला फुल टॉस, मिस टाइम स्ट्रोक, चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक कॅच ऑफ. सोपा झेल बदलेल का खेळ? फुल टॉस होता. हाऊ डिड यू मिस दिस फुल टॉस, असंच आता म्हटलं असेल. हृदयाचा श्वास रोखून धरणारा हा चेंडू आता तो निसटला. 3 बॉल मध्ये 9 आल्यात. बंटी पुढचा चेंडू अक्षयसाठी. अकूट टप्प्याचा बॉल, अप्पर कट, क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला, झेल टिपतोय. विकेट मिळेल. अक्षय सुर्वे माघारी परतलाय. 4थ्या चेंडूवर विकेट आली. मागच्या चेंडूवर झेल सुटला, पण या चेंडूवर विकेट. आता चेंडू शिल्लक असतील 14 चेंडूमध्ये धावा बनवायच्यात. मॅचला जिंकण्यासाठी 30 धावा. सामना संपलेला नाहीये. अनिकेत हळदणकर हा असा खेळाडू आहे जो कुठूनही मॅच खेचून आणू शकतो, पण त्यासाठी त्याला मैदानात थांबणं गरजेचं आहे. चला स्प्रे पाठवा. स्प्रे पाठवा बबन. चौदा चेंडू आणि 30 धावा. सामना संपलेला नाहीये, परंतु मैदानामध्ये थांबावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये आलाय दीप सुर्वे. अनिकेतला साथ द्यायचे. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत या षटकामध्ये. षटकार आला पण त्यानंतर कमबॅक केलाय. ओडी विकेटने पुढचा चेंडू. जोरदार प्रयत्न केलाय. बॉल चाललाय ऑन साईडला. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय. अनुपच्या हातामध्ये बॉल स्थिरावला. तोपर्यंत 1 धाव खात्यामध्ये जमा झाली. 13 चेंडू 29 धावांची गरज. या चेंडूवर एखादा मोठा फटका अपेक्षित असेल आणि जेणेकरून ते समीकरण बदलू शकेल, आणि त्यासाठी अनिकेतला प्रयत्न करावा लागेल. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 4चा. 13 चेंडू जिंकण्यासाठी धावा बनवायचे. 13 चेंडू मध्ये 29 धावा. शेवटच्या चेंडूवर ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला डीप मिड विकेट मध्ये. शेवटच्या बॉलवर सिंगल मिळते. सिंगल बरोबरच आता समीकरण आलेला आहे 12 चेंडू. 12 चेंडू मध्ये 28 धावा. 12 चेंडू आणि 28 धावा. रिक्वायर्ड 14 वर येऊन पोहोचलाय, परंतु हे षटक भरपूर निर्णायक असेल. या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढाचा दबाव कमी होईल, आणि त्यामुळे या षटकात किती धावा येणार, जयगडचा राजा की रत्नदीप पाटीलवाडी, कोणता संघ बाजी मारणार, पुढच्या फेरीसाठी कोणता संघ दाखल होईल, दोन्ही संघांच्या अस्तित्वाची लढाई. ओंकार आलाय गोलंदाजीसाठी. ओंकार सुर्वे 12 बॉल मध्ये 28, 72 धावांचं लक्ष होतं. पहिला चेंडू अनिकेतसाठी. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 धाव मिळाली. बॉल साईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आणि पहिल्या बॉलवर चौकार. 11 चेंडू 24 धावांची गरज. गलती से मिस्टेक
मंदारला अंदाज आलेला नाहीये. 11 बॉल मध्ये 24 धावा. प्रत्येकाच्या नजरा आता मैदानात आहेत आणि ही मॅच भरपूर काही देणारी भरपूर काही घेणारी ठरेल. ओंकारच्या विरोधात पहिल्या बॉलवर चौकार. 11 बॉल 24 धावा बनवल्या जाणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे, त्याचं उत्तर मिळेल. दुसरा चेंडू उडवलाय, लॉंग ऑफ सीमा पार, षटकार. बॉल मध्ये 18. बॅक टू बॅक 2 मोठे फटके, 2 बाउंड्रीज. 10 बॉल मध्ये 18 ची गरज. अजून एक वेळेला मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि झेल टिपलेला आहे. खराब शॉट सिलेक्शन. संयमाचा बुरुज ढासळला. या चेंडूवर मोठा फटका घेण्याचा प्रयत्न अनिकेतने केलाय. कॉट अँड बोल्ड स्वरूपाने विकेट. आता समीकरण 9 चेंडू मध्ये 18 धावा. चला आकाश थोडस फास्ट चला. 9 चेंडू मध्ये 18 धावा. पहिल्या 2 बॉलवर 2 मोठे फटके आले होते, त्यानंतर थोडासा संयम गरजेचा होता, तो ढासळला आणि आता अनिकेत बाद झालाय. परंतु 9 बॉल मध्ये 18 पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य. येणारे 3 चेंडू भरपूर महत्वाचे असतील. आता या डावाला आकार द्यायचा असेल तर त्यासाठी दीप आणि त्याच्याबरोबर आहे आकाशदीप मैदानामध्ये आहेत. नऊ चेंडू मध्ये 18 धावा. रत्नदीप पाटीलवाडी संघाने चांगलं कमबॅक केलं. आता आकाश दारोमदार असतील. पुढचा चेंडू आकाशसाठी. मोठा फटका. हवेत चेंडू. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. अजून एक झेल. फलंदाज बाद होईल. बॅक टू बॅक विकेट. 8 चेंडू 18 धावांची गरज. आकाश केला. आकाशने पहिलाच बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. लांबी कमी, उंची जास्त होती फटक्यामध्ये आणि तेवढा चांगला झील टिपला गेला. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. येणारे 2 बॉल हे बरंच काही देणारे असतील. या 2 बॉल मध्ये जर मोठे फटके आले तर तिथून पुन्हा कमबॅक होऊ शकेल. 8 बॉल मध्ये 18 बनवायच्यात. पण ओंकारने ज्या पद्धतीने बॅक टू बॅक 2 मोठे हादरे दिले. क्रॉस बॅटने घेण्याचा प्रयत्न. त्या चेंडूवर धाव मिळणार नाही. या 7 चेंडू मध्ये आता 18 धावांची गरज. शेवटचा चेंडू षटक क्रमांक 5 मध्ये. यावेळेला ऑन साईडला हवेत केला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचेल असं वाटते, पण यावेळेला एकच धाव मिळाली असती. तिथे 2 धावा घेतल्यात आणि बरोबरच शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल मध्ये 16 धावांची गरज. 72चं लक्ष होतं, ते पूर्ण केलं जाईल अशी आशा होती, पण त्यानंतर रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये विकेट आल्या. 6 मध्ये 16 शेवटचं षटक भरपूर निर्णायक. काल देखील अशाच पद्धतीने पहिला सामना रंगला होता. आता 6 मध्ये 16 बनवायच्यात. चला फार वेळ घेऊ नका. 6 बॉल मध्ये 16.
शेवटच्या षटकाची जबाबदारी निकेतनच्या खांद्यावर दिली गेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 रन्स दिले, 2 विकेट घेतल्या. तोच गोलंदाज शेवटच्या षटकासाठी दाखल. 6 बॉलमध्ये 16. पहिलाच बॉल, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लवकर कमी झाला. चेंडू थोडासा उशिराने आला आणि आता 5 बॉलमध्ये 16 धावा. पाच चेंडू 16 धावांची गरज. 72 धावांचं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना या बिला खोदून काढलाय. बॉल जाईल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय, तोपर्यंत चेंडू थांबवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न झाले. 2 धावा खात्यामध्ये ऍड झाल्यात. आता चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये बनवायचे. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 2 मोठे फटके या मॅच मध्ये जर आले तर या सामन्यामध्ये उलटफेर होऊ शकेल आणि तो उलटफेर केला जाणार का? यावेळेला आडव्या पट्ट्यात घेतला आणि बॉलला पाठवून दिले. डीप स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. 3 चेंडू आणि 10 धावांची आता गरज. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक होते. 3 चेंडू 10 धावा. समीकरण बदललंय. 3 चेंडू मध्ये 10 धावा. दीपच्या बॅट मधून चौकार आलाय. डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 3 चेंडू 10 धावांची गरज. 62 वर पोहोचलाय धावफलक. मात्र यावेळेला चांगल्या टप्प्यावर टाकलेला चेंडू. आता 2 चेंडू मध्ये 10 धावांची गरज आहे जयगडचा राजा टीमला जिंकण्यासाठी. दोन चेंडू 10 धावा. 1 चौकार 1 षटकार गरजेचा. म्हणून निकेतनने चांगलं कमबॅक केलं. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड. एका चेंडू मध्ये 4 धावांची गरज. सामना संपलेला नाहीये. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. एका चेंडूवर 4 धावांची आता गरज आहे. 72 धावांचं लक्ष धावफलकावर आहे. 68 धावा. काय षटकार ठोकलाय. मै मारता कम घसीटता जाधव. आणि आता शेवटचा बॉल. निखिलजी आणि पंकजींमध्ये आता ती चर्चा बघायला मिळते. पण तिकडे हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतोय. संघ मालक थोडासा विचार करत असतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 1 चेंडू 4 धावांची गरज. टार्गेट कंपल्सरी चेस हा नियम आहे. परंतु त्यासाठी आता शेवटच्या बॉलवर 1 चेंडू 4 धावांची गरज. शेवटचा बॉल फुल लेनचा टाकले आणि अखेर हा सामना इथे जिंकत असताना रत्नदीप पाटीलवाडी संघाने दुसरा विजय आपल्या नावावर नोंदवलाय. तर जयगडचा राजा संघाला पराभूत व्हावं लागलं. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. या सामन्याचा सामनावीर सागर पाटील. 17 चेंडू आणि 41 धावा ज्याने काढल्या तो ठरलाय सागर म्हणजे बंटी पाटील सामनावीर. चला नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल आणि त्याला ऐकूया आपण कमेंट्री बॉक्स मध्ये. आकाश वेलकम, आपलं स्वागत आहे.